सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे आणि त्याचाच फायदा घेऊन आता चीनी विमानं आणि चीनी जे लढाऊ जहाजं आहेत, यांची हालचाल तैवानच्या क्षेत्रामध्ये, तैवानच्या हवाई हद्दीमध्ये, तैवानच्या समुद्री हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचं आपण विश्लेषण कसं करू शकतो? आपण जर बघितलं तर हे जे सध्या चाललेलं आहे, याला ग्रे झोन वॉरफेअर असं म्हणता येईल. कारण जी आकडेवारी समोर येते त्यात असं दिसतं की 26 PLA जहाजं आणि 7 नौदलांची जहाजं ही तैवानच्या हद्दीमध्ये घुसलेली होती आणि त्याच्या आधी 27 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत तिथे कोणीच नव्हतं आणि त्याच्यानंतर काही वेळा ही जहाजं वाढतात, काही वेळा कमी होतात, अशी वेगवेगळी कारणं असतात. परंतु एकसारखा असा जहाजांचा समुद्री हद्दीमध्ये येण्याचा किंवा विमानांचा तैवानच्या हद्दीमध्ये येण्याचा एकसारखा पॅटर्न नाही. कमी जास्त हालचाली या होत राहतात. तर याचा उद्दिष्ट याच्यामध्ये चीनचा काय आहे? तर मला वाटतं याची उद्दिष्ट 2-3 आहेत. नंबर 1 आहे ते तैवानवरती दबाव टाकतायत की मुकाट्याने तुम्ही आम्हाला शरण या आणि मुकाट्याने तुम्ही चीनमध्ये सामील व्हा. कारण सध्या तैवानमध्ये एक नवीन सरकार हे आलेलं आहे. तर तो एक उद्देश असू शकतो. दुसरं, लष्करी प्रशिक्षण. म्हणजे आता काय आहे की अशा प्रकारची हालचाल करण्याकरता तुम्हाला आर्मीची मदत लागते, नेव्हीची लागते, एअरफोर्सची लागते. तर म्हणजे हे जे नवीन कमांडर्स येतात त्यांना युद्धाचा अनुभव घेण्याकरता सगळ्यांनी एकत्रित कारवाया करण्याकरता अशा प्रकारच्या कारवाया केल्या जाऊ शकतात, ज्याच्यामुळे त्यांना युद्धाचा अनुभव हा मिळू शकतो. आणि तिसरं आणि जास्त महत्त्वाचं कारण असं आहे की गेल्या आपण एक 5-6 महिन्याचा जर इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसेल की चीनमध्ये अनेक जनरल्सना चीनी सैन्यातनं काढून टाकलेलं आहे. चीनचे नंबर 2चे जे लष्करी अधिकारी होते त्यांना कैदेत टाकलं. चीनचे जे रॉकेट फोर्सेसचे मुख्य होते त्यांना हाकलून लावलं आणि चीनमध्ये अत्यंत महत्त्वाचे लष्करी ऑफिसर गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 30-40हून जास्त लोकांना अटक करण्यात आलेली आहे. तर त्याच्यामुळे चीनी सैन्याचं जे मनोबल आहे किंवा मोराल आहे हे अतिशय लो आहे. तर म्हणून ज्यावेळेला आपण शत्रूवरती आक्रमक कारवाई करतो तर त्यावेळेला चीनी सैन्य आपापसातले असलेले प्रॉब्लेम्स विसरेल आणि त्यांचं लक्ष शत्रू तैवान यांच्यावरती फोकस होईल. म्हणून अशा प्रकारची कारवाई केली जाऊ शकते. परंतु यामुळे एक मोठं युद्ध होईल का? चीन तैवानवरती हल्ला करेल का? ज्यावेळेला तैवानवरती हल्ला करायचा असेल तर इतक्या छोट्या संख्येने हल्ला करून चालणार नाही. त्याकरता तुम्हाला जहाजं लागतील की जी समुद्राच्या बाजूने हल्ला करून ॲम्फिबियस लँडिंग तैवानवरती करतील. तुम्हाला मोठं विमानतळं लागेल. तुम्हाला मोठ्या प्रमाणात सैन्य तुमचं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. तुम्हाला तुमचे वेगवेगळे डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन करावं लागेल. त्याच्या आधी तुम्हाला तुमचं सर्व्हेलन्स वॉर हे सुरू करावं लागेल. सायबर युद्ध हे सुरू करावं लागेल. स्पेसमधून तुमच्या सॅटेलाईट्सना तैवानवरती लक्ष ठेवावं लागेल. तुम्हाला अमेरिकेला या युद्धातून दूर ठेवावं लागेल. तर सध्या जी माहिती मिळते आहे, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये युद्धाची तयारी करताना चीन हा दिसत नाही. तर त्याच्यामुळे एखादं पारंपरिक युद्ध होणं सध्याच्या इराण अमेरिका युद्धाचा फायदा घेऊन ही शक्यता सध्या तरी कमी दिसते. अनेकांचं असं म्हणणं आहे की चीन नक्कीच तैवानवरती हल्ला करेल, परंतु मिलिटरी हल्ल्यापेक्षा ते ग्रे झोन वॉरफेअर म्हणजे धमक्या देऊन, आपली विमानं त्यांच्या हद्दीत पाठवून, आपली जहाजं त्यांच्या हद्दीत पाठवून, आपल्या रॉकेट्सना तैवानच्या हवाई हद्दीतून फायर करायला भाग पाडून अशा प्रकारचं युद्ध करून ते मानसिक दबाव हा तैवानवरती टाकतील. परंतु पारंपरिक युद्ध व्हायची शक्यता कमी दिसते. दुसरं काहींना असं वाटतं की जे मोठे एअरक्राफ्ट कॅरियर्स अमेरिकेच्या या भागामध्ये होते त्यांना आता हलवून डोनाल्ड ट्रम्प घेऊन गेलेले आहेत मिडल ईस्टमध्ये. कारण तिथलं युद्ध डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात चाललेलं आहे. तर म्हणून चीन या संधीचा फायदा घेऊ शकतो का? तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे की सध्या तरी अशा प्रकारे युद्ध होणं हे डिफिकल्ट दिसतं आहे. परंतु लवकरच अमेरिकेची ताकद कमी झाली तर चीन अशा प्रकारच्या युद्धाची तयारी